dawns a brand new day, fields to plow and seeds to lay. आज आपण सॉइल बद्दल पाहणार आहोत. त्याचे महत्त्वाचे घटक, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सॉइल. त्यामध्ये सॉइल म्हणजे काय? पिकांच्या वाढीसाठी आवश्यक जो पातळ थर असतो त्याला सॉइल, मृदा असे म्हणतात. सेंद्रिय द्रव्य 5% असतं मातीमध्ये आणि हवा 25%, पाणी 25%. ह्या गोष्टीचा एकच अर्थ आहे की जमिनीत पिकांचे योग्य प्रकारे वाढ होणं, योग्य मशागत किंवा सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर या सर्वांमुळे जमिनीची पोत उत्तम राहते. आणि त्यानंतर जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे सेंद्रिय घटक, मृदेमध्ये जास्त प्रमाणात सेंद्रिय द्रव्य, जे काही वनस्पती, जीवाणू इत्यादी आहेत, जैविक घटक वगैरे, त्याला ऑर्गॅनिक मॅटर असे म्हणतात. आणि ह्युमस म्हणजे काय तर आपण पाहूयात. ह्युमस म्हणजे सेंद्रिय द्रव्याला ह्युमस म्हणतात. म्हणजे जे काही पूर्ण कुजलेलं पालापाचोळा असो, कोणतीही गोष्ट जी कुजलेली असते त्याला, त्या सेंद्रिय द्रव्याला ह्युमस असं म्हणतात. पालापाचोळा, शेणखत जर ह्याचे उदाहरण म्हणलं तर ह्या गोष्टी आहेत. आणि ह्युमसमध्ये 2 प्रकारचे घटक असतात, जे की ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड म्हणून हे 2 घटक असतात. खनिज पदार्थ कोणते आहेत आपण ते पाहूयात. खनिज पदार्थ म्हणजे काय? NPK जे काही आपण आपल्या झाडांना देतो, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश, हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या झाडांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण पुढच्या भागात बघू. मृदेची कार्य म्हणजे फंक्शन्स ऑफ सॉइल, तर 3 प्रकारचे आपण बघूयात. भौतिक म्हणजे फिजिकल फंक्शन, रासायनिक म्हणजे केमिकल फंक्शन्स आणि तिसरं म्हणजे जैविक, बायोलॉजिकल फंक्शन्स. तर भौतिकची कारणं काय आपण बघूयात ते, आणि कार्य काय. तर त्यामध्ये भौतिकदृष्ट्या जर पाहिलं तर मृदा पिकांच्या वाढीसाठी यांत्रिक आधार उपलब्ध करून देते. तसेच रासायनिकदृष्ट्या जर पाहिलं तर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये उपलब्ध करून देते. आणि जैविकदृष्ट्या जर पाहिलं तर असंख्य वनस्पती व प्राणी जीवन सजीवांचा अधिवास म्हणून कार्य करत राहते. उदाहरणार्थ उंदीर किंवा घूस वगैरे यांसारखे प्राणी. आणि जमिनीची सुपीकता म्हणजे सॉइल फर्टिलिटी, त्याचा pH हा 7 असला पाहिजे, तर जमिनीसाठी हा योग्य pH आहे. सायंटिस्ट अर्नॉल्ड शॉर्ट यांनी शोध लावला आहे. 16 अन्नद्रव्य आणि 13 अन्नद्रव्य, जे की इम्पॉर्टंट आहेत आपल्या याच्यामध्ये मृदेसाठी, झाडांसाठी वगैरे. सायंटिस्ट सोरेन्सनने pH स्केल डेन्सिटीने मोजतात. ह्या गोष्टींचा पण त्यांनी शोध लावलेला आहे. आता पुढचं बघूयात. 16 अन्नद्रव्य कुठली आहेत ती बघूयात. खनिज म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट. तर खनिजमध्ये काय येतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. प्रायमरीमध्ये काय येतं? नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. आणि सेकंडरीमध्ये येतं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये आयर्न, मॅग्नीज, झिंक, मोलॉबाईट आणि तांब म्हणजे जे काही बोरॉन, आयर्न, क्लोरीन ह्या गोष्टी येतात ह्यामध्ये. पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणं कोणकोणती आहेत आणि त्यामुळे काय काय पिकांवरती किंवा पानांवरती इफेक्ट होतो आपण ते पाहूया. पहिला आहे नायट्रोजन. म्हणजे नत्रांची कमी असेल तर पानांमध्ये हरितद्रव्यांची कमतरता होते. पानांच्या कडा जळल्यासारख्या दिसतात किंवा पाणी पिवळसर होतात. दुसरं म्हणजे फॉस्फरस, पुरद. खोडाचा आकार बारीक होतो किंवा देठे वगैरे वाकडे होतात. खालच्या पानावर निळसर हिरवी झाक किंवा एक जांभळ असे ठिपके दिसतात. आणि तिसरं म्हणजे काय? पोटॅश जर पाहिले तर त्याची जर कमतरता असेल तर सुरुवातीला पाण्याच्या कडा पिवळसर पडतात आणि जुनी पाने सुकतात आणि बिया व फळे आकसतात. बोरान म्हणजे नवीन वाढणारी कळीमरती हरितद्रव्य कमी होण्याचे प्रमाण देठापासून होते. तसंच कॅल्शियमची कमी असेल तर कळ्या, फुले गळतात, पानांच्या कड्या वाकड्या दिसतात किंवा शेंड्यांची वाढ होत नाही.
गंधक म्हणजे सल्फर जर ह्याची कमतरता असेल वनस्पतींमध्ये तर पाने चिकट हिरवी दिसतात, पाने देठ आकार बारीक दिसतो आणि मुळांची वाढ पण खुंटते. लोहेन म्हणजे आयर्न जर कमी असेल तर नवीन पालवीमध्ये हिरवेपणा नाही दिसत किंवा शिरा हिरव्या दिसतात. आणि मॅग्नीजची कमतरता असेल तर पाने वाकडी होतात किंवा पानांच्या शिऱ्या पिवळ्या करडे डाग पडतात. किंवा झिंकची कमी असेल तर पाने तपकरी किंवा लाल रंगांची दिसतात, खोडं पण व्हायची वाळल्यासारखी दिसतात. आणि मॅग्नीजची कमी असेल तर पाने सुकतात, पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. जर तांबे ह्याची कमतरता असेल तर पानांमधील हिरवेपणा कमी होतो. आणि मॉलिब्डेनम ह्याची जर कमतरता असते पाने वाळतात. तर आज तुम्ही खूप महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे. उद्या कोणत्या विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगू किंवा कुठल्या लेक्चरमधील गोष्टी घेऊ तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.